रागादिरुगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपण अष्टांग हृदयाचा 15वा अध्याय वाचतोय. सो 15व्या अध्यायामध्ये आपले काही श्लोक झालेले आहेत. एक मिनिट हा ओपन करते. तर त्याच्यामध्ये सर्वात सुरुवातीला आपण शोधनादी गणसंग्रह असं म्हणतोय आणि त्यामुळं आपल्याला विशेष करून पहिल्यांदा वमन करणारा म्हणजे वमनोपक गण हा आपण बघितला. त्यानंतर आपण विरेचनाचा गण बघितला. त्यानंतर आपण निरुहणाचा गण बघितला. त्याच्यानंतर आपण शिरोविरेचनाचा गण बघितला आणि त्यानंतर शमन या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या त्याच्यामध्ये वातशमन करणारा गण जसं भद्रदारू नत्तम कुष्ठम दशमूलम बलाद्वयम वारु वीरतरातिश्च विदार्यादिश्च नाशय. त्यानंतर पित्तशमन गट. मग पित्तशमन गट जो आहे तर त्याच्यामध्ये दुर्वानंता निंबवासात्मगुप्ता गुंद्राभिरूप शीतपाकी प्रियंगू नंद्रोदादी पद्मकादे स्थिरेते पद्मम वन्यम सारिवादिश्च पित्तम. यानंतरचा कफ म्हणजे बलासजित आरगवदादिर अर्कादिर मुष्ककादिर असनादिका सुरसादिर समुस्सादिर वत्सकादिर बलासजित. इथपर्यंत आपलं झालेलं होतं. ह्याच्यानंतरचा 8वा जो श्लोक आहे तर या 8व्या श्लोकामध्ये विशेष करून वेगवेगळे आता गण चालू होतात. या गणांमध्ये की कोणकोणतं कार्य ते द्रव्य किंवा त्या वनस्पती करणार आहेत त्या दृष्टीने हे आता दिलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये जीवंती काकौल्यौ नेदेद्वे मुद्गमाश पर्ण्यौच वृषभक जीवक मधुकंचेति गणो जीवनीयाख्या. आता जीवनीय गण सांगितलेला आहे. आता जीवनीय गण म्हणत असताना त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत किंवा कोणकोणती द्रव्य आहेत हे पहिल्यांदा आपण बघूया. मग त्याच्यामध्ये जीवनीय गणांमधले जी काही द्रव्य आहेत त्याच्यामध्ये जीवंती तुम्ही सगळ्यांनी बघितलेली असेल की छोटी हे असतात त्याला साधारणतः पानं आणि वेलीसारखी असते. त्याच्यानंतर काकोली आणि क्षीर काकोली या दोनही गोष्टी ज्या आहेत त्या काकोल्यौ द्विवचन वापरलेलं आहे म्हणून. सो जीवंती काकोल्यौ काकोली आणि क्षीर काकोली. मेदे द्विमेदा म्हणजे कुठले परत की 2 मेदा सांगितला, मेदा आणि महामेदा. त्याच्यानंतर कुठलं आलंय तर जीवंती काकोल्यौ मेदे द्वे मुद्गपर्णी माशपर्ण्यं च द्विवचन पुन्हा आले. द्विवचन का वापरलेलं आहे तर मुद्ग माशपर्ण्यौ असं मुद्गपर्णी माशपर्णीच मुद्ग माशपर्ण्यौ असा तो द्वंद्व समास आपण ज्याला म्हणतो तसा तो आहे केलेला. त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे मुद्गपर्णी माशपर्णी हे सुद्धा ह्याच्यामध्ये आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर काय कशाचं वर्णन केलंय किंवा काय सांगितलंय तर ऋषभक जीवक मधुकंचेते. ऋषभक आणि जीवक. आता ऋषभक आणि जीवक हे कोण आहेत तर ही सुद्धा विशिष्ट द्रव्य आहेत. ऋषभक आणि जीवक आपण विशेष करून जर का बघितलं तर आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतात ते अष्टवर्गामध्ये आपण ह्याच्यामध्ये वापरत असतो च्यवनप्राश वगैरे बनवत असताना. सो त्याच्यामध्ये जीवक वृषभक ह्या 2 गोष्टी येतात आणि हे बघत असताना तर जीवक आणि वृषभक त्याच्यानंतरचं जे आलेलं आहे ते मधुक म्हणजे काय तर यष्टी मधू. तर ही जी यष्टी मधू आहे ती आणि हा सर्व जो काही गण आहे तो जीवनीय गण म्हणून सांगितलेला आहे. मग आता हा जीवनीय गण असं म्हणत असताना ह्याच्यामध्ये आपल्याला जीवनीय ह्या दृष्टीने कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग जीवनीय कुठे कुठे वापरायचं तर जिथे जिथे आपल्याला जिथे जिथे विशेष करून जीवन हे काम अपेक्षित आहे ना तिथे आपण हा जीवनीय गण वापरू शकतो. आता जीवन हे काम कोणाचं आहे हे सुद्धा आपल्याला बघायला हवं बरोबर. मग जीवन हे काम जे ना सगळ्यात पहिल्यांदा आपण रसधातू बघितलेला प्रीणनम जीवनम लेप स्नेहो धारण पूर्ण. मग जीवन हे काम कोणाचं आहे तर रक्त धातूचं आहे. तर हा जीवनीय गण असेल ना तर ह्याचं काम जे आहे ते रक्तावरती होणार आहे ते आपण पहिल्यांदा जाणून घ्यायला पाहिजे.
आणि रक्तावरती काम होत असल्यामुळं त्याच्यामध्ये विशेष करून आपल्याला ना रक्त म्हटलं की एक थोडक्यामध्ये पटकन जे डोक्यात येतं, की म्हणजे हिमोग्लोबिन वाढण्यासाठी हे औषध उपयोगी पडायला पाहिजे. पण आता रक्ताचे जे काही प्रॉपर्टीज सांगितलेल्या आहेत किंवा रक्त कशा-कशासाठी शरीरामध्ये काम करतं, हे सांगितलेलं आहे. तर ते जर का बघितलं ना, तर फक्त एचबी आणि हिमोग्लोबिन एवढा संबंध रक्ताचा नाही आहे. मग त्याच्यासाठी काय बघायचं आपल्याला? तर आपण सुश्रुत बघणार आहोत आणि ह्या सुश्रुतांमध्ये रक्ताचे जे पंचमहाभूतांनुसार गुणधर्म सांगितले ते तुम्ही लिहून काढायचे आहेत होमवर्क म्हणून आणि रक्ताची कार्य लिहून काढायची आहेत. मग हे केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? तर रक्ताचा कसा-कसा उपयोग पूर्ण ह्या आपल्या शरीरासाठी होणार आहे ते आपल्याला समजणार आहे. आता जीवनीय गण जर का बघितलं ना, तर मग आपल्याला रसायन द्रव्य आहेत ना, ती इथे बरीचशी आलेली दिसतात. आणि मग रसायन द्रव्य आणि रक्ताचा काय संबंध आहे? तर रक्तम जीव इति स्थितीही असं सुश्रुताचार्यांनी म्हटलेलं आहे. अर्थात ज्यावेळेला आपण जो ग्रंथ वाचतो तोच एक समोर ठेवून त्याच्यानुसार किंवा त्याची टर्मिनॉलॉजी ही पकडायला पाहिजे किंवा त्या दृष्टीने वाचायला पाहिजे. पण इथे रक्ताचा विचार जो आहे ना, तो महत्त्वाचा पण लक्षात घ्यायला पाहिजे. इव्हन आता चरकाचार्यानुसार किंवा वाग्भटाचार्यानुसार जरी आपण बघायला गेलो, तर त्याच्यामध्ये आपल्याला विशेष करून काय दिसतं, की प्रत्येक अवयव संघटन जर का आपण बघितला, तर त्याच्यामध्ये काय आहे, तर गर्भस्य यकृत प्लीहानौ शोणितजौ ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ना, तर मग त्याच्यामध्ये प्रत्येक अवयव संघटनामध्ये आपण जर बघितलं, तर आपल्याला प्रत्येक अवयव संघटनामध्ये रक्त आलेलं दिसतं. म्हणजेच काय याचा अर्थ आपण समजून घ्यायला पाहिजे, की ज्या वेळेला अवयव संघटनाचा विचार आलेला आहे किंवा नवीन पद्धतीनं अवयव रिजुव्हिनेट करायचा आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा हा जीवनीय गुण उपयोगी पडणार आहे. बरोबर आणि म्हणून अवयव संघटनाच्या संदर्भामध्ये किंवा आत्ताच्या भाषेमध्ये आपण स्टेम सेल म्हणतो ना, तर त्या दृष्टीने जी औषधं वापरायला पाहिजेत. तर त्याच्यामध्ये हे जीवंती, काकल्यो, मेदे द्वे, मुद्गम, माशपर्ण्यौ, जीवक, वृषभक, मधुकंचेती ही अष्टीमधू ही आपल्याला खूप कॉमन किंवा रोजच्या ह्याच्यात आपली वापरली जाणारी वनस्पती आहे. ही सुद्धा जीवनीय गणामध्ये आलेली आहे, हे विसरून चालता कामा नये. काकोली क्षीरकाकोली, मेदा, महामेदा ह्या सुद्धा गोष्टी मिळतात. नाही असं नाही जरा शोधल्यानंतर. त्याचे पर्याय म्हणून सुद्धा बऱ्याच वेळेला काकोली, क्षीरकाकोली ह्याच्याऐवजी विदारी म्हणजे भुईकोळा वापरला जातो. त्याच्यानंतर मेदा, महामेदा याच्याऐवजी सुद्धा पर्यायी द्रव्य वापरली जातात. तर ही पर्यायी द्रव्य जी आहेत ना, त्याचा सुद्धा परिणाम जो आहे तो जीवनीय म्हणून येणार आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आता जीवनीय आपण कुठे-कुठे वापरणार? तर आता एक बघितलं की रक्त किंवा संघटन चांगलं व्हावं म्हणून. याचाच अर्थ कसा आहे, की ज्या वेळेला आपल्याला एखाद्या पेशंटमध्ये असं दिसतंय की जेनेटिक काहीतरी एबनॉर्मॅलिटी आलेली आहे, क्रोमोझोमल डिफॉर्मिटी कदाचित आहे किंवा बेबीमध्ये तशी येण्याची शक्यता आहे. ह्या सगळ्या कंडिशन्समध्ये आपण जर जीवनीय गण वापरला तर त्याचा परिणाम चांगला दिसतो. त्या दृष्टीने एक केस मला इथे सांगावीशी वाटते. आपल्याकडे एक पेशंट येत होती आणि कोल्हापूरची आणि त्याच्यामध्ये असं होतं की कंजेनायटल डिफॉर्मिटीमुळे आधीचे 2 बेबीचे तिचे लॉसेस झालेले होते. साधारणतः आपण ज्याच्यामध्ये हे बघतो ना एनटी स्कॅन वगैरे त्या दरम्यानच्या ह्याच्यामध्ये 14व्या आठवड्यामध्ये वगैरे. मग असं झालेलं असताना मग आता नेक्स्ट चान्स घ्यायचा आहे. तर मग तो चान्स घेत असताना पुन्हा ही गोष्ट रिपीट नाही व्हायला पाहिजे. मग आपण काय वापरू शकतो? तर हा विचार करून इथे जीवनीय गण वापरलेला होता. आणि तुम्ही जर का शारीरस्थान उघडून बघितलं ना, तर गर्भिणीच्या पहिल्या महिन्याच्या औषधांमध्ये सुद्धा औषधीर जीवनीयाश्च बाह्यांत उपयोजित उपचार प्रियहितैर भर्त्रा भृत्येश्च गर्भद्रुक असं म्हटलेलं आहे. हे तिथे सुद्धा जीवनीय गणाचा वापर सांगितलेला आहे की करा म्हणून. याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला ऑर्गॅनोजेनेसिस होता, तर त्या ऑर्गॅनोजेनेसिसच्या काळामध्ये हा जीवनीय गण जो आहे ना, तो अतिशय महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट आपण बघितली की त्याचं गामित्व किंवा जीवन हे काम रक्ताचं आहे आणि म्हणून रक्ताकडे गामित्व असताना अवयव संघटनामध्ये प्रत्येक ठिकाणी रक्त येतं आणि म्हणून रक्ताकडे गामित्व जाऊन रक्त उत्तम पद्धतीनं रक्ताचा कस वाढवून ऑर्गन्स चांगले करणं ह्या दृष्टीने काम हा जीवनीय गण करणार आहे. सो ह्या दृष्टीने हा जीवनीय गण खूप महत्वाचा. आणखीन जीवनीय गण जो आहे ना, तर तो कुठे आपण वापरू शकतो? तर ज्या वेळेला पेशंट अगदी जर्जर झालेला आहे किंवा मोठ्या दुखण्यांमधनं तो जात आहे. अशा वेळेला सुद्धा त्याला जीवनशक्ती आपण म्हणू किंवा जीवनीय तत्व
हे वाढावं ह्या दृष्टीने हा जीवनीय गण आपण वापरू शकतो. मग आता पर्यायी द्रव्य वापरणं ही गोष्ट ठीक आहे, नाही असं नाही. परंतु ओरिजिनल वापरायचा किंवा ओरिजिनल मिळवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करायला पाहिजे. तर त्या दृष्टीने सुद्धा जीवनीय गण आजकाल तुम्ही जर बघितलं असेल तर बरेच आयुर्वेदिक डॉक्टर्स सुद्धा शेतीमध्ये आणि विशेष करून आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड ह्या दृष्टीने कार्यरत आहेत. तर मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपण जीवनीय गण ओरिजिनल मिळवणं ह्या दृष्टी सुद्धा करायला पाहिजेत. ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि मग आता लक्षात आलं असेल की जीवनीय गण म्हणत असताना च्यवनप्राश सारख्या रसायनांमध्ये पण जीवनीय गण येतो. गर्भिणीच्या पहिल्या महिन्यामध्ये, दुसऱ्या महिन्यामध्ये सुद्धा जीवनीय गण येतो. तर त्याला महत्व केवढं असेल. म्हणजे अवयव तयार करणं किंवा शरीर तयार करणं ह्या दृष्टीने या जीवनीय गणाचं महत्व अतिशय जास्ती आहे. सो जीवन्ति काकौल्यौ मेदे द्वे मुद्गमाशपर्ण्यौ च जीवक वृषभक जीवक मधुकंचेती गणो जीवनीयाख्यः. इथेपर्यंत हा जीवनीय गण होता. त्याच्यानंतरचा जो गण आहे ना तर त्याच्यामध्ये विदारी पंचांगुल वृश्चिकाली वृश्ची व देवा भयशूर्प पर्ण्यः कंडूकरी जीवन ह्रस्व संज्ञे द्वे पंचके गोपसुता त्रिपादी विदार्यादि रयं हृद्यो बृहणो वातपित्तः शोष गुल्म अंगमर्द ऊर्ध्व श्वास कास हरो गणः. आता हा कुठला आहे तर विदार्यादि गण. सुरुवात कशाने विदारीने म्हणून विदार्यादि गण. मग कोणकोणती द्रव्य आहेत ती पहिली बघूयात. विदारी पंचांगुल. पंचांगुल कोणाचा पर्याय आहे. 5 सारख्या म्हणजे 5 अंगुळ असाव्यात अशा पद्धतीचा जिथे पानं आहेत, पानांची रचना आहे तर त्याला पंचांगुल असं म्हटलं जातं. मग हे पंचांगुल म्हणजे कोण तर एरंड बरं का. विदारी पंचांगुल एरंड मूळ. वृश्चिकाली. वृश्चिकाली म्हणजे मेडशिंगी. तुम्हाला आवर्तनी माहिती असेल किंवा मेडशिंगी तर त्या पद्धतीने ती वृश्चिकाली. त्याच्यानंतर वृश्चिव. वृश्चिव याचा अर्थ असा आहे की पुनर्नवा या अर्थाने ते घेतलं जातं. विदारी पंचांगुल वृश्चिकाली वृश्चिव देवावय. देवावय याचा अर्थ सहदेवी आणि विश्वदेवी असा भाषांतरात केलेला आहे. काही ठिकाणी इथे सुरदारू किंवा देवदारू असा सुद्धा भाषांतर केलेला आहे. त्याच्यानंतर शूर्पपर्णी असं म्हटलेलं आहे. तर शूर्पपर्णी म्हणजे कुठली मुद्गपर्णी आणि माशपर्णी हा असं दोन्ही आलेलं आहे. कंडूकरी. कंडूकरी म्हणजे खाज आणणारे. तर म्हणजेच कोणतं खाज कोहिले म्हणजेच कोणतं आपण ज्याला वानरी म्हणतो किंवा काय म्हणतो आपण वानरी मरकटी असं म्हणतो. तर ही जी आहे कवच बीज जे आपण वापरतो ते म्हणजे कंडूकरी. ह्रस्व जीवन ह्रस्व संज्ञे द्वे. जीवन पंचमूळ आणि ह्रस्व पंचमूळ. जीवन ह्रस्व संज्ञे द्वे. जीवनीय पंचमूळ, ह्रस्व पंचमूळ आणि त्याच्यानंतर द्वे. द्वे पंचके. 2 पंचक म्हणजे लघु पंचमूळ आणि जीवनीय पंचमूळ हे 2 पंचमूळ सांगितले. जीवनीय ह्रस्व संज्ञे द्वे याचा अर्थ जीवनीय पंचमूळ आणि लघु पंचमूळ. त्याच्यानंतर गोपसुता. गोपसुता म्हणजे अनंता आणि त्रिपादी म्हणजे 3 पायाची असणारी. तर ही 3 पायाची असणारी हिला रक्त लज्जालू असे म्हणलं जातं. काही ठिकाणी चांदेरी असा सुद्धा ह्याचा अर्थ घेतलेला आहे. कारण त्याला 3 पतिया असं म्हणतात चांदेरीला तुम्हाला माहिती असेल. सो हा संपूर्ण जो विदार्यादि गण आहे तर तो विदार्यादि गण कुठे पासून तर विदारी पंचांगुल. विदारी म्हणजे भुईकोळा, एरंडमूल, वृश्चिकाली. त्याच्यानंतर वृश्ची व देवावय शूर्पपर्ण हा कंडूकरी कवचबीज जीवनीय पंचमूळ, लघु पंचमूळ आणि अनंता आणि त्रिपादी हा संपूर्ण जो गण आहे हा विदार्यादि गण. विदार्यादि ही अयम. विदार्यादि हा गण आहे. काय करतो हा गण तर हृद्यो बृहणो वातपित्त. हा हृदय आहे म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हृदयाकडे त्याचं गामित्व आहे. हृदयाला हितकर असं आहे. बृहण करणार आहे. वात आणि पित्त या 2 गोष्टी कमी करणार आहेत. आतापर्यंत आपण बघितलं की ज्या ज्या वेळेला वातपित्ताची संप्राप्ती असते त्यावेळेला संप्राप्त्या खूप फास्ट घडतात आणि म्हणूनच जिथे जिथे वातपित्तात्मक संप्राप्त्या आहेत त्या कमी करण्याच्या दृष्टीने हा विदार्यादि गण खूप महत्वाचा आहे. आणि हा काम काय करतो तर शोष गुल्म अंगमर्द. शोष. शोष म्हणजे आपण ज्याला राजयक्ष्माचे एक स्वरूप म्हणतो तर तो कमी करण्याच्या दृष्टीने, गुल्म कमी करण्याच्या दृष्टीने त्या दृष्टीने सुद्धा हा विदार्यादि महत्वाचा आहे. अंगमर्द. अंगमर्द कमी करण्याच्या दृष्टीने ऊर्ध्व श्वास.
म्हणजे श्वासाचे जे 5 प्रकार सांगितलेले आहेत वेगवेगळे, त्यातला एक जो ऊर्ध्व श्वास आहे, तो मी कमी करणार आहे आणि कास हरो गणः, कास सुद्धा हा कमी करणार आहे. आता हा विदार्यादी गण आहे ना, तर आपण वाचलं, पाठ केलं किंवा आपल्याला समजलं, की हृदय आहे, बृहण आहे, वातपित्त हा आहे, शोष, गुल्म, अंगमर्द वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तो कमी करतो. पण हा आणखीन काही वेगळ्या ठिकाणी आपल्याला वापरता येईल का? असाही विचार यायला पाहिजे. आणखी काही म्हणजे आत्ताच्या ज्या काही कंडिशन्स असतात त्यामध्ये. तर आता वातपित्तात्मक संप्राप्त्या जिथे-जिथे आहेत ना, त्या-त्या ठिकाणी सगळीकडे आपल्याला हा विदार्यादी गण वापरता येतो. आता जर का आपण बघितलं, की वातपित्ताच्या ज्या-ज्या संप्राप्त्या आहेत, तर त्याच्यामध्ये वातपित्तात्मक संप्राप्त्यांमध्ये विशेष करून कोण-कोण किंवा कोणकोणती द्रव्य आपल्याला कोणकोणती संप्राप्ती आपल्याला त्याच्यामध्ये दिसते. तर ह्या संप्राप्त्यांमध्ये एक वातपित्तात्मक संप्राप्ती म्हणजे बीपी वाढणं. हा भाग ह्या आपल्याला पेशंट्समध्ये खूप दिसत असतो, की पित्त आणि वात वाढले किंवा वात आणि पित्त वाढले, की बीपी पेशंटचे बऱ्यापैकी वरती जातात. अजीर्णाच्या, विदग्धाजीर्णाच्या काही अवस्थांमध्ये सुद्धा बीपी वरती जात असतं. अवृतत्वामध्ये सुद्धा आपण बीपीचा समावेश करू शकतो. याच पद्धतीची एक पेशंट आपल्याकडे येत होती डोंबिवलीच्या क्लिनिकमध्ये, की तिचं बीपी सतत वाढायचं आणि साधारणपणे 6वा-7वा महिना आला, की एवढं ते मॅलिग्नंट हायपरटेन्शन व्हायचं प्रेग्नन्सी असताना, की तिला ते अबॉर्ट करावं लागायचं, डिप्लोकिया बसायचा वगैरे एवढ्या गोष्टी व्हायच्या. सो असं 2 वेळेला केलेलं होतं आणि थर्ड टाईम ती प्रेग्नंट होती. त्यावेळेला तिला आधीच सांगण्यात आलं, की तुम्ही काही जाऊच नका प्रेग्नन्सीसाठी, पण तिला बाळ हवं होतं. मग काय करायचं? ह्या संदर्भामध्ये विचार करत असताना तिला आपलं नाव कोणीतरी कळवलं आणि त्याप्रमाणे ती आपल्याकडे आलेली होती. मग हे झाल्यानंतर आपण औषधांचा विचार करत असताना म्हणजे आता 8व्या महिन्यापर्यंत गर्भिणीला बस्ती देऊ नयेत असं म्हटलेलं आहे. म्हणजे ग्रंथाप्रमाणे अगदी बरोबरच आहे. पण ते कधी तर ज्या वेळेला अवस्था ही प्राकृत किंवा प्राकृत गर्भिणी आहे त्यावेळेला. पण व्याधौ व्याधी वशेन तू असं जे म्हटलेलं आहे, की व्याधीवशात किंवा जो व्याधी आहे त्याच्यानुसार आपण काही बस्ती वापरू शकतो त्या वेळेला. फक्त शोधन हे स्वरूप नसावं त्याचा. त्या दृष्टीने आपण त्या पेशंटला या विदार्यादी गणसिद्ध क्षीरपाक, की विदार्यादीचा क्षीरपाक आणि त्यामध्ये श्वदौषधाधिकृत अशी बस्ती साधारणपणे कन्सीव्ह झाल्यानंतर ती जेव्हा आलेली 2ऱ्या-3ऱ्या महिन्यामध्ये, तर त्यावेळेला 7 बस्ती दिल्या. त्यानंतर पुन्हा नेक्स्ट महिन्यामध्ये पुन्हा 7 बस्ती दिले. म्हणजे वातपित्ताची संप्राप्ती जी आहे ना, तर ती योग्य काय म्हणतो साम्यावस्थेत राहावी, या दृष्टीने हे बस्ती आपण वापरलेले होते. आणि ते दिल्यानंतर तिची संपूर्ण 9 महिन्याची प्रेग्नन्सी जी आहे ना, ती अतिशय व्यवस्थित गेली. कुठेही बीपी वाढलं नाही. फक्त डिलिव्हरी मात्र ते त्यावेळेला बीपी वाढू नये म्हणून त्यांनी सिझेरियनचा निर्णय घेतलेला होता. तर ती गोष्ट ठीक आहे. पण तिच्या हातात बाळ आलं. हे खूप महत्वाची गोष्ट झाली. सो ह्या दृष्टीने हा विदार्यादी गण आहे ना, तर त्याच्याकडे बघायला पाहिजे. आता इथे एक शब्द वापरलेला आहे, की शोष गुल्म अंगमर्दा. तर गुल्म असं म्हणत असताना वेगवेगळे जिथे-जिथे गाठी बनण्याची प्रोसिजर आहे ना, तर त्या सगळ्या संप्राप्त्यांमध्ये आपल्याला हा विदार्यादी गण वापरता येत असतो. मग गुल्म म्हणत असताना त्यामध्ये ओव्हेरियन सिस्ट असतात किंवा हिमरेजिक ओव्हेरियन सिस्ट असतात. इव्हन काही डर्मॉइड सिस्टमध्ये सुद्धा हा विदार्यादी गणाचा क्षीरपाक वापरून बघितलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा चांगला परिणाम येतो. याच्या व्यतिरिक्त इतर जे मॅलिग्नंट ट्यूमर आहेत त्यामध्ये सुद्धा ती पसरू नये आता इथे जर बघितलं तर विदार्यादिरयम मृत्यो बृहणो वातपित्तः असं म्हटलंय. जे बृहण करून वातपित्ताचं शमन तो करतो. तर बृहण असल्यामुळे काय होतं शरीरातले जे धातू घटक आहेत तर त्यांचं बल, धातूंचं बल जे आहे ते चांगलं ठेवण्याच्या दृष्टीने ह्याचा मदत होत असते. आणि धातू बल चांगलं असेल ना, तर व्याधी बल कमी होतं हे आपण बघतो. जर शरीरातलं धातू बल चांगलं नसेल, तर मग मात्र व्याधी बल वाढतं. मग शरीरातलं व्याधी बल वाढू नये या दृष्टीने जर आपण ह्या विदार्यादी गणाचा बस्ती पेशंटमध्ये दिला, मग त्याच्या अग्नीनुसार आयदर क्षीरपाक करून किंवा इव्हन आपण तांदळाची पेज जशी करतो तशी सिद्ध पेज करून पेजेचा जर बस्ती दिला ना, तर बृहण सुद्धा उत्तम पद्धतीनं होतं. म्हणजे पेशंट जर खात नसेल किंवा जात नसेल त्याला कॅपेक्झिक असेल एकदम, तर अशा पेशंटमध्ये सुद्धा ह्या बस्तीचा काढा करून पेजेसकट म्हणजे तांदळाबरोबर त्याची पेज आपण जशी बनवतो ना सिद्ध पेय त्या पद्धतीने करून मग त्याचा बस्ती वापरायचा. असं जर केलं तर त्याचा परिणाम आपल्याला चांगला दिसतो. सो ह्या पद्धतीने आपल्याला तिथे वापरता येत असतं. शोष गुल्म अंगमर्द. अंगमर्द म्हणत असताना अजून एक महत्वाचा भाग इथे मला सांगावासा वाटतो, की जे ट्रेकर्स असतात किंवा खूप उंच चढत गिर्यारोहक वगैरे असतात. तर ह्या लोकांचं अंग दुखणं हा भाग खूप होत असतो कारण की मस्क्युलर स्ट्रेंथ खूप जास्त असतो.
तर अशा कंडिशन्स मध्ये सुद्धा आपल्याला हे वापरता येईल. इव्हन जिमनास्ट जे असतात त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे देता येत असतं पोटामध्ये. कशासाठी? तर अंगमर्द सुद्धा कमी केल्याने वातपित्त पण कमी करेल. कुठल्याही व्यायामातनं वातपित्त वाढत असतात आणि ते वातपित्ताचं शमन व्हावं ह्या दृष्टीने अभ्यंग, मर्दन वगैरे ह्या गोष्टी जेवढ्या महत्वाच्या आहेत, तेवढं शरीराला आतून दृढ होणं ही सुद्धा गोष्ट महत्वाची. त्या दृष्टीने सुद्धा हा जो आपला विदार्यादी गण आहे तर त्याचा आपल्याला वापर करता येतो. आणखीन एक गोष्ट ह्याच्यामध्ये आलेली आहे की ऊर्ध्व श्वासहर आणि कासहर. कासाच्या काही कंडिशन्स मध्ये आपल्याला वापरता येत असतो. विशेष करून हे वातपित्त कमी करणार आहे. त्यामुळे पित्तज कास जे आहेत ना, तर त्याच्यामध्ये ह्याचा उपयोग मी तरी करून बघितलेला आहे, तर तो आपल्याला चांगला येतो. वातज कासामध्ये दशमूळ धन्वंतराचा बस्ती जास्त चांगल्या पद्धतीनं काम करतो असं मला वाटतं. परंतु विदार्यादी गणाचा क्षीरपाकाचा जर बस्ती दिला तर पित्त शमन सुद्धा उत्तम पद्धतीने होतं आणि पित्त शमन झाल्यामुळे पित्तज कास जे असतात ते चांगल्या पद्धतीने कमी येतात. तर हे बस्तीच्या स्वरूपातनं आपल्याला कासामध्ये, पित्त कासामध्ये विशेष करून वापरता येतं. सो ह्या दृष्टीने जर का आपण ह्या अध्यायाकडे बघायला लागलो ना, की आपल्याला कुठल्या पेशंटमध्ये कशा-कशा पद्धतीनं ट्रीटमेंट देता येईल. तर हे गण जे आहेत ना, संपूर्ण सांगितलेले आहेत, तर ते आपल्याला खूपच चांगल्या पद्धतीचा गाईडलाईन म्हणून उपयोग पडत असतात. हे लक्षात घ्यायला पाहिजे. सो आपण आता जीवनीय गण बघितला आणि त्याच्यानंतर विदार्यादी गण बघितला. त्याच्यानंतरचा जो आलेला आहे शोष गुल्म अंगमर्द ऊर्ध्व श्वास कासहरो गणः सारिवो शिर काश्मर्य मधुक शिशिरद्वयम् यष्टी परुषकम हंती दाह पित्तास्रतृज्वरान. आता हा जो गण सांगितलेला आहे सारिवादी गण म्हणजे सारिवापासून सुरुवात आहे. सारिवो शिर काश्मर्य मधुक शिशिरद्वयम्. आता आणखीन एक सुरुवातीच्या लेक्चरमध्ये मी ह्याच्यामध्ये एक सांगितलेलं होतं की या अध्यायाचा प्रत्येक श्लोकाचं वृत्त वेगळं वेगळं आहे आणि म्हणून हा अध्याय पाठांतराला बरेच वेळेला बरेच स्पर्धांमध्ये असतो. सो त्या दृष्टीने सुद्धा अध्याय महत्वाचा की स्पर्धांमध्ये बक्षीस मिळवून देणारा अध्याय म्हणून. आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे हे जर गण पाठ असतील ना आपले तर आपण चिकित्सेमध्ये सुद्धा अगदी सहज चिकित्सा करणं किंवा चिकित्सेत त्याचा उपयोग करणं या दृष्टीने सुद्धा हे महत्वाचं आहे. जो सारीवादी गणामध्ये काय काय आहे तर सारिवा उशीर काश्मरी. काश्मरी म्हणजे आपण गंभारी ज्याला म्हणतो ती. उशीर म्हणजे वाळा. त्याच्यानंतर मधुक. हा मधुक जो आहे ना तर तो दीर्घ आलेला आहे. जेव्हा पहिला उकार असतो म्हणजे मधुक वरच्या ह्याच्यामध्ये आपण बघितला जीवक मधुक म्हणजे वृषभक जीवक मधुकंचेती. मधुक हा रस्व होता म्हणून तिथे घेतलेली होती आपण यष्टी मधू आणि इथे मधुक हा दीर्घ मधुक आहे. तर तो मधुक याचा अर्थ मोह किंवा मोहाची फुलं जी आपण वापरतो ना, जी सर्वसाधारणतः अर्जुनारिष्टामध्ये संधान म्हणून वापरलेली आहे. तर ती जी मोहाची फुलं आहेत ती इथे घेतली जातात. शिशिरद्वयम. शिशिरद्वय म्हणजे शिशिर म्हणजे थंड. थंड म्हणजे कोण तर चंदन. दोन चंदन. चंदन कोण? तर श्वेतचंदन आणि रक्तचंदन जे नॉर्मली आपल्याला दोन चंदन माहिती असतात ती. त्याच्यानंतर आणि कोण आहे तर यष्टी परुषकम हंती. यष्टी ज्येष्ठ मध. परुषक म्हणजे फालसा. हे सगळे काय करतात दाह पित्तास्त्र तृज्वरान. दाह पित्त आणि तृष्णा आणि ज्वर हे कमी करण्यासाठी ह्याचा उपयोग होता सारीवादी गणाचा. आता इथे आपण बघायला पाहिजे की मग सारीवादी गण आपण कुठल्या कुठल्या पेशंट्स मध्ये वापरू तर पित्त कमी करण्यासाठी म्हणजे बाहेर उष्णता जास्त आहे किंवा दाह होतोय किंवा काही पेशंट सांगतायत की खूप हीटचा त्रास होतो तर ह्या पेशंट मध्ये सारीवादी गणाचा उपयोग नक्कीच होईल. शिवाय कोणाकोणामध्ये होईल तर दाह असा शब्द वापरलाय. दाह असा जो अर्थ आहे ना तो बाहेर उष्णता आहे म्हणून शरीरात दाह आहे हा एक भाग तर ठीक आहे. परंतु बाहेर उष्णता नसताना सुद्धा दाह होतो असे पेशंट असतात की नाही. मग हे कशामध्ये आपल्याला सापडतं तर डायबेटिक न्यूरोपॅथीज मध्ये असे पेशंट सापडतात की बाहेर काहीही नसतं पण तरी सुद्धा त्यांची तळपायाची हाताची आग होत असते. मग आपण म्हणतो उष्णता आहे मग तिथे सारीवादी गणाचा उपयोग होऊ शकतो. आणखीन कुठले पेशंट असतात की ज्यांचे पाठीचे ऑपरेटिव्ह झालेले असतात म्हणजे स्लिप डिस्क आहे म्हणून इंटरव्हर्टिब्रल डिस्क जी असते तर त्याला त्याचे काही ऑपरेटिव्ह वगैरे झालेले असते तर पोस्ट ऑफ ह्या पेशंट्स मध्ये न्यूरायटिस बसलेला असतो बऱ्याच वेळेला. मग त्यावेळेला सुद्धा काही नसलं स्किनवरती तरी आग होते किंवा एकदम थंड पडल्यासारखं वाटतंय किंवा मुंगी चालल्यासारखी वाटते असे सेन्सेशन ह्या न्यूरोपॅथीज मध्ये किंवा न्यूरायटिस मध्ये असतात. तर मग त्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा उपयोग होतो. आणखीन असे सेन्सेशन्स कुठे असतात तर विसर्प म्हणजे हर्पीसच्या पेशंट्स मध्ये पण असे सेन्सेशन्स खूप असतात म्हणजे स्किन लिजन चांगले होऊन जातात ते फोड वगैरे बरे होतात स्किन नॉर्मल दिसते पण तरी सुद्धा पेशंट सांगत असतो की खूप आग होते
मग ही आग कशामुळे होते, तर ती न्यूरायटिसमुळे होत असते आणि मग हा न्यूरायटिस बरा करण्याच्या दृष्टीने म्हणून हा सारीवादी गण आहे त्याचा उपयोग होईल. मग आता आपण आणखीन विचार करायला पाहिजे की मग ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियाचे जे पेशंट्स असतात की ज्यांच्यामध्ये डोकं खूप दुखतं, डोळा दुखतो आणि लोअर जॉ दुखत असतो, असे जे पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये सुद्धा ह्या सारीवादी गणाचा उपयोग आपल्याला दिसायला पाहिजे. दाह, पित्तास्त्र, पित्त रक्त, पित्त रक्त कमी करणारा, एकिक्त सुद्धा घेऊ शकतो तिथे किंवा रक्तपित्त या अर्थाने सुद्धा घेतलेला आहे. मग आता पित्त कमी करण्यासाठी म्हणून सारीवादी गणाचा उपयोग होतो. मग अगदी ऍसिडिटीचे पेशंट, हीट बॉईलचे पेशंट, ऍक्सेस होणारे पेशंट या सगळ्यांमध्ये या सारीवादी गणाचा चांगला उपयोग होतो. आणि रक्तपित्त म्हणजे जिथे जिथे ब्लिडिंग टेंडन्सीज आहेत ना तिथे तिथे याचा उपयोग होणार. ह्याच्यानंतर तृष्णा असताना सुद्धा याचा उपयोग होतो. तृष्णा म्हणत असताना आपल्याला तृष्णेची संप्राप्ती माहिती पाहिजे. मग वातात, पित्तात, कफात तृष्णा, संनिपातात, रसक्षयात असं म्हटलंय. षष्ठी स्यात उपसर्गाच वात पित्तेतु कारणम वगैरे. मग असं म्हणत असताना हे ज्या ज्या वेळेला आपण कशाचा तृष्णेचा विचार करतो, मग त्याच्यामध्ये वातामुळे असणारी तृष्णा, पित्तामुळे असणारी, आमामुळे असणारी तृष्णा, ह्या सगळ्या तृष्णा कमी करण्याच्या दृष्टीने सारीवादी गणाचा उपयोग होतो. मग जसं जसं आपण षडंगोदक पेशंटला देतो ज्वरग्न म्हणून किंवा ज्वरामध्ये तृष्णा असताना, तर त्याच पद्धतीनं इतर व्याधींमध्ये सुद्धा शरीरामध्ये उष्णता असताना सिद्ध जल म्हणून आपण सारीवादी गणाचा उपयोग करू शकतो. जर सारीवादी पाठ असेल तर आपला बरं, सो सारीवादी गण पाठ करायला पाहिजे आणि त्याचा उपयोग आपल्याला ह्या पद्धतीने करायला पाहिजे. आणखीन एक महत्वाचा भाग याच्यामध्ये आलाय तो म्हणजे ज्वरान, वेगवेगळ्या पद्धतीचे ज्वर आहेत ते या सारीवादी गणाने कमी येतात. सारीवा आपल्याला सगळ्यांनाच माहिती की उत्तम ज्वरग्न आहे, स्वेद करणारी आहे, रक्तावरती जाणारी आहे आणि रसावरती जाणारी आहे, म्हणजेच अनंता सारीवा म्हणजे. मग आता हे एवढे जर का तरी हा गुणधर्मांच्या संदर्भाने आपण विचार करायला पाहिजे की सारीवादी गणाचा उपयोग जो आहे ना तर तो आपल्याला ज्वरामध्ये सुद्धा करून घ्यायचा आहे. सो या पद्धतीनं जर का आपण बघितला तर त्याचा परिणाम सारीवादी गणाचा जो आहे तर तो आपल्याला विशेष करून रक्तावरती आणि पित्तावरती असा दिसतो. आणि म्हणूनच तर रक्तावरती आणि पित्तावरती असा हा परिणाम असल्यामुळं आपल्याला विशेष करून सारीवादी गण जो आहे तो पित्त आणि रक्तावरती जाणारा, ज्वरावरती जाणारा असा दिसतो. याच्यानंतरचा जो गण आहे त्या संदर्भामध्ये आपण बघूया. पद्मक पुंड्रव वृद्धित गर्द शृंग मृतादश जीवन संज्ञा स्तन्य कराग्नंतीरण पित्तम क्रीणन जीवन बृहण वृषा. हा दोनच ओळींचा हा गण आहे. कोणकोणती द्रव्य आहेत? पद्मक, पद्मक म्हणजे पद्मकाष्ठ, पद्म म्हणजे कमळ आणि पद्मकाष्ठ म्हणजे पद्मकाष्ठ. पद्मक म्हणत असताना जे पद्मकाष्ठ आहे त्याचा वृक्ष असतो उंच हिमालयामध्ये देवदारासारखेच असतात आणि त्याचा उपयोग त्याचं लाकूड जे आहे म्हणजे पद्मकाष्ठाचं ते स्ट्रॉंग अँड स्टाउट असतं आणि म्हणून विशेष करून आपण प्रमेहाचे जे पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये सुद्धा पद्मकाष्ठ चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. सो पद्मक पुंड्रव, पुंड्र म्हणजे पुंडरीक वृक्ष. वृद्धित गर्द्या, वृद्धी तुग्धर असं आहे. वृद्धी म्हणजे कोण तर वृद्धी हे जे वनस्पती आहे ती आणि तुक याचा अर्थ असा आहे की वंश, वंशलोचन. त्याच्यानंतर तो वृद्धित गर्द्या असं आलंय ना तर गर्द्या ह्याच्यातला जो आहे ती म्हणजे वृद्धी, वृद्धी, वृद्धी आणि तुक, तुक याचा अर्थ वंशलोचन. ओके. शृंगी, शृंगी म्हणजे काकड शिंगी. ओके. तर त्याच्यामध्ये आपण विशेष करून बालचातुर्भद्रामध्ये वापरत असतो. असे एवढ्या एवढ्या आकाराचे छोटे छोटे ते असे कंद असल्यासारखे असतात. कंद नाही येत ऍक्च्युली ते वनस्पतीच्या वरती येतात तर ती शृंगी. काकड शिंगी ज्याला म्हणतो. मेडशिंगी वेगळी, मेडशिंगी म्हणजे आवर्तनी आणि ही म्हणजे काय म्हणतो काकड शिंगी वा शृंगी. अमृता, अमृता म्हणजे गुळवेल. हे 10 झाले. तुम्ही मोजून बघितलं तर पद्मक पुंड्रव, वृद्धित गर्द, शृंग मृतादश जीवन संज्ञा. हे जे 10 गोष्टी आहेत आणि जीवनीय गणातली दश जीवन संज्ञा. मागे आपण जीवनीय गण बघितलेला होता ना त्याच्यामध्ये जीवनीय गणामध्ये जीवंती, काकल्यो, मेदेद्वे, मुद्गमाश, पर्णयवच, जीवक, वृषभक, वृषभक, जीवक, मधुकंचेती गणो जीवनीय आख्या. तर हे दश जीवन म्हणजे जीवनीय गण आणि पद्मक पुंड्र, वृद्धित गर्द, शृंगी, अमृता हे सगळे घेतले की ह्यांचं काय तयार होतं तर हा पद्मकादी गण तयार होता.
आणि मग हे काय करतात, तर स्तन्य करा घ्नन्ति रणपित्तम. घ्नन्ति पित्तम. तर हे काय आहे, ईरण पित्तम म्हणजे वाढलेलं. स्तन्य करा, स्तन्य करा म्हणजे स्तन्य वाढवणारा असा हा गण आहे. त्याच्यानंतर वात आणि पित्त कमी करणारा असा गण आहे. आणि प्रीणन, जीवन, बृहण आणि वृक्ष असा आहे. आता पद्मकाली गणाचा जेव्हा जेव्हा आपण विचार करतो तर प्रीणन आहे, जीवन आहे आणि वृक्ष आहे. म्हणजे ज्या ज्या पेशंट्स मध्ये कामेच्छा कमी असते तर त्या दृष्टीने सुद्धा हा पद्मकाली गण आहे तो महत्वाचा राहतो. मग ह्याच्यामध्ये काही वेळेला आपण विचार करायला पाहिजे, तर पद्मकासारखं जे कषाय रसाचं द्रव्य आहे किंवा जे धारण करण्यासाठी सामर्थ्यवान असं द्रव्य आहे, त्याच्यानंतर अमृत आहे, गुळवेल आहे किंवा जीवनीय गण आहे, तर ह्याचा उपयोग जो आहे ना तर तो विशेष करून जिथे जिथे शरीर पॅकेजिस झालेली खमलेली आहेत, धातू पाक आहे, अशा ठिकाणी आपल्याला हे वापरायचं आहे. वातपित्त शमन करणारा आहे आणि तुष्टीप्रद आहे, म्हणजे घेतल्यानंतर बरं वाटणं या दृष्टीने. सो कॅन्सरचे वेगवेगळे जे पेशंट्स असतात की ज्यांच्यामध्ये रेडिएशन चालू असतं आणि त्याच्यामुळे दाह शरीरामध्ये असतो, तर अशा पेशंट मध्ये सुद्धा जीवनीय म्हणून, पौष्टिक म्हणून या दृष्टीने त्याचा आपल्याला उपयोग करता येतो. जीवन आणि बृहण हे दोन त्याचे काम आहेत. जीवनीय म्हणजे काय, की जीवनाची अनुवृत्ती चालू ठेवणं याला जीवनीय म्हणतो. आणि जीवनीयाच्या नंतर बृहण म्हटलंय, तर बृहण याचा अर्थ की शरीराला बृहत्व आणून देणारा. म्हणजे कोणत्याही कारणाने जर का शरीराचं वजन कमी झालेलं आहे, शरीराला लघुत्व आलेलं आहे, तर अशा केसेसमध्ये बृहण करण्यासाठी म्हणून ह्याचा उपयोग होतो. आणखीन एक जाता जाता सांगावीशी वाटते की स्पोर्ट्स मेडिसिन मध्ये सुद्धा ह्याचा उपयोग खूप चांगला होतो. याचं कारण की स्ट्रेंथ वाढवतं ते ओव्हरऑल, पौष्टिक आहे कारण ते बृहण करणार आहे, जीवनीय पण आहे आणि ह्या दृष्टीने सुद्धा वातपित्त शमन आहे. आणि म्हणून ह्या ज्या पेशंट्स असतात की ज्यांच्यामध्ये आपल्याला बृहणाची पण गरज आहे आणि जीवनाची पण गरज आहे, तर अशा प्रकारच्या स्पोर्ट्स मेडिसिन मध्ये सुद्धा या गणाचा आपल्याला उपयोग चांगला करून घेता येत असतो. ओके, ह्याच्यानंतरचा घेऊया. प्रीणन जीवन बृहण वृषाः परुषकम वरा द्राक्षा कटफलम कतकात्फलम राजावम दाडिमम शाकम तृणमूत्रा मयवातजित. आता हा परुषकादी गण आहे. परुषक, परुषक म्हणजे फालसा, फालसा. वरा, वरा म्हणजे त्रिफळा, बरं का, त्रिफळा. त्याच्यानंतर द्राक्षा, द्राक्षा म्हणजे आपण ज्याला मनुका म्हणतो किंवा काळी मनुका विशेष करून. कटफल, कटफल तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की कटफल नस्य म्हणून आपण नस्याच्या सायनोसायटिसच्या पेशंट मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरत असतो. आणि कतकात फलम, कतकात फलम म्हणजे कतक बीज किंवा निवळीचं बीज, स्ट्रिचनस पोटॅटोरम असं त्याचं नाव आहे. स्ट्रिचनस नक्स वॉमिका म्हणजे आपलं कुचला आणि त्यापेक्षा छोटी बी असते आणि काय म्हणतो आपण ज्याला निवळी म्हणतो, निर्मळी म्हणतो, तर ती बी म्हणजे कतक फलम. त्याच्यानंतर राजाव्हम, राजाव्ह म्हणजे रांजण्या किंवा मोठी जी काकडी असते ना तर त्याला राजाव्ह म्हणतात. त्याच्यानंतर दाडिम, डाळिंब. शाकम, शाक म्हणजे साग, सागाचं बी. तृणमूत्रा मयवातजित, तृष्णा, तृण म्हणजे तृष्णा, मूत्र आमय म्हणजे मूत्र रोग आणि वातजित वात शमन करणारा असा हा आहे. आता मूत्ररोग असं म्हणत असताना इथे कशा कशाचा उल्लेख व्हायला पाहिजे किंवा कोणकोणते व्याधी ह्याच्या ठिकाणी येतील त्याचाही विचार करूया. आता इथे कसे आहेत, हा द्रव्य कसे आहेत एकदा बघा तुम्ही की परुषक, वरा, त्रिफळ आहे, द्राक्ष आहे, कटफल आहे, त्याच्यानंतर निर्मळी आहे, राजाव म्हणजे ते काकडी आहे, दाडिम ज्याचं गामित्व जर बघितलं तर काकडी जी आहे ते मूत्रल म्हणून आहे. कतकात फलम, निर्मळीचं बी जे आहे ना तर ते विशेष करून जलशुद्धी करण्यासाठी वापरले जाते. तुम्हाला माहिती असेल की निर्मळीचं जे बी असतं ना पावसाळ्यामध्ये त्याचा लेप आतून माठाला लावावा आणि पाणी भरून ठेवावं, म्हणजे मग त्याच्यामधला जो गाळ असतो तो सगळा खाली बसतो आणि उत्तम पद्धतीचं शुद्ध पाणी वरती मिळतं. तो पाण्याचे दोष घालवणारा, याचाच अर्थ काय, शरीरातल्या आपधातूचे दोष घालवणारा असा हा कतक फल आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर डाळिंब पित्त शमन करणार आहे. तसं साग जे आहे ना त्याचं सुद्धा बी आलेलं आहे. तर साग सुद्धा पृथ्वी महाभूताचा असणारी वनस्पती आहे. आणि साग जर बघितला तर मधुकम शाक बीजमच्या पहिल्या मासाच्या काड्यामध्ये ते आलेलं आहे, म्हणजे गर्भिणीच्या प्रथम मासामध्ये ते आलेलं आहे.
म्हणजे पुन्हा इथे जो स्टेम सेलचा विचार येतो ना, तो नक्की यायला पाहिजे. आता हा पूर्ण परुषकादी गण जो आहे, तर तो आपल्याला कशा पद्धतीने किंवा कुठे-कुठे वापरायचा आहे. तर तृण मूत्रामय वातजित असं म्हणलंय. तृण, तृष्णेचे व्याधी. आता तुम्हाला जे पाठांतराला दिलेलं आहे की नाही, तर त्याच्यामध्ये पुरीश मूत्र आणि स्वेदवह स्रोतस ह्याची कारणांची दृष्टीची त्याची दृष्टी कारणं, दृष्टी लक्षणं आणि चिकित्सा काय-काय करायची आहे, त्या संदर्भामधला ते स्रोतस पाठ करायचे आहेत, बरोबर? मग ह्यामध्ये तृष्णा, स्वेद आणि मूत्र हे जर बघितले तीनही स्रोतस, तर ह्या तीनही स्रोतसामध्ये विशेष करून काय आहे, तर शरीरातलं आप महाभूत जे आहे ना, तर त्याचं काय म्हणतो आपण योग्य पद्धतीनं प्रमाण मेंटेन करणं हे त्याचं काम आहे. शरीरामध्ये हे काम कोण करतं? तर शरीरामध्ये मूत्र आणि स्वेद या 2 गोष्टी तृष्णा किती उत्पन्न करायची हे ठरवतात किंवा त्या दोघांच्या समन्वयाने काम होत असतं. बरोबर. मग आता या ठिकाणी मूत्रामय असा शब्द वापरलेला आहे. मग मूत्राच्या संदर्भामध्ये किंवा शरीरातली आपधातू बिघडलाय असा व्याधी कुठला आहे? सगळ्यात मोठा व्याधी म्हणजे प्रमेह, बरोबर. म्हणून प्रमेहामध्ये ह्या परुषकादी गणाचा खूप चांगला उपयोग होतो. ज्या वेळेला शरीरातला आपधातू विकृत होऊन धातू पाक होतोय किंवा धातूंच्या ठिकाणी विसविशीतपणा जिथे येतो ना, तर त्या ठिकाणी सगळीकडे हा परुषकादी गण आपल्याला वापरता येतो. सो प्रमेहामध्ये ह्याचा उपयोग नक्की होईल कारण मूत्रामय असं म्हटलंय. तुम्ही जर बघितलं तर प्रमेहाचा जो उल्लेख आहे ना, तर तो मूत्रकृच्र आणि मूत्राघात ह्याच्या संदर्भामध्ये किंवा त्याच्या जवळ येतो नेहमी. त्याच्याच बरोबर मूत्रामय असं म्हणत असताना मूत्रकृच्छ्रामध्येही त्याचा उपयोग होईल. म्हणजे वेगवेगळे जे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स आपण बघतो, तर त्यामध्ये सुद्धा ह्याचा आपल्याला उपयोग करून घेता येईल. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे मूत्र रोगांमध्ये मूत्राघात असंही म्हटलेलं आहे, की जे आत्ताच्या भाषेमध्ये आपण बघू, की रिनल फेल्युअर किंवा सीकेडी ज्याला आपण म्हणतो, अशा पेशंट्समध्ये सुद्धा या परुषकादी गणाचा उपयोग करून घेता येईल. मग आता इथे आपण तृष्णा म्हणतोय आणि रिनल फेल्युअर म्हणतोय. तर तुम्ही बघा ना, की हे जे पेशंट्स असतात, तर त्यांच्या शरीरातलं पाणी निघूनच जात नाही किंवा डिटॉक्सिफिकेशन होत नाहीये शरीरामध्ये आणि म्हणून बऱ्याच वेळेला त्यांना इतर म्हणजे डायलिसिस वगैरे ह्या गोष्टी करायला सांगितल्या जातात. पण त्याच्याने तुम्ही जर बघितलं तर त्यांची तृष्णा किंवा तोंडाची चव ह्याच्यामध्ये सुद्धा फरक पडलेला दिसतो. त्याच्यामध्ये तहान न लागणं किंवा तहान लागतच नाही असेही पेशंट सांगत असतात. याचं कारण शरीरामध्ये क्लेद ऑलरेडी एवढा आहे, तर मग क्लेद असताना तृष्णा उत्पन्न होणार नाही. म्हणून तृष्णेचे रोग किंवा तृष्णा उत्पन्न जास्ती प्रमाणामध्ये होणं ह्या दोन्हीमध्ये त्याचा उपयोग करतात. म्हणजे समन्वय राखणं हा भाग हे परुषकादी गण जास्ती चांगल्या पद्धतीने करतो. म्हणून रिनलच्या पेशंट्समध्ये सुद्धा आपल्याला हे परुषकादी गण वापरता येतं. आणखीन एक गोष्ट म्हणजे शुक्राच्या दृष्टीची जे 8 प्रकार सांगितलेले आहेत ना सगळे, तर तिथे सुद्धा तुम्ही जर बघितलं तर परुषकादी आणि वटादी हे 2 गण वापरायला सांगितलेले आहेत. म्हणजे तिथे सुद्धा जे आहे ना, तर आप प्रधान किंवा आप गुण किंवा सोम गुण प्रधान असं शुक्र सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये विकृती असतील ना, तर तिथे सुद्धा हा परुषकादी गण परुषक वटादिभ्याम क्षीणे शुक्रकरी क्रिया असं म्हटलेलं आहे. तर त्या ठिकाणी परुषक वटादी हा गण जो आहे, तर तो शुक्र दोषांमध्ये सुद्धा वापरायला सांगितलाय. शुक्र दोषात वापरायचा असेल, तर मग त्याच्यामध्ये आपण पुन्हा इथे स्टेम सेलच्या दृष्टीने विचार करायला पाहिजे. इथे 2 शाक बीज आणि कतक फल असं 2 गोष्टी वापरल्या. कतक फल म्हणजे ऍक्च्युअली बीज वापरलं जातं त्याच्यामध्ये. तर जिथे-जिथे बीज वापरलेलं असतं ना, तर त्याचा वापर आपण स्टेम सेल ह्या अँगलनी करता येऊ शकत असतो. कारण त्याच्यामध्ये असणारं जे टिश्यू आहे, त्या टिश्यू मधनं संपूर्ण शरीर म्हणजे त्या त्या वनस्पतीचं संपूर्ण शरीर बनवण्याचा जो काय म्हणू ज्याला एबिलिटी आहे, तर ती त्या बीजामध्ये असते आणि म्हणून आपण त्या पद्धतीनं स्टेम सेलच्या दृष्टीने बीजांचा विचार करू शकतो. कुठलंही झाड जर बघितलं ना, तर त्याच्यामध्ये ते मेरिस्टेमॅटिक टिश्यू म्हणून असतात. मग त्याच्यामध्ये अपायकल आणि ॲक्झिलरी अशा 2 पद्धतीने असतात, की जिथे रिजनरेशन होत असतात. तर असं आपल्या शरीरातल्या ऑर्गन्सचं रिजनरेशन व्हावं ह्या दृष्टीने हा महत्वाचा आणि म्हणून विशेष करून सीकेडीचे जे पेशंट्स असतात, की एकदा फेल्युअर झाल्यानंतर पुन्हा नाही रिजनरेट होणार असं जिथे सांगितलं असतं ना, तिथे ह्या गोष्टी वापरायला हव्यात किंवा त्याचा वापर अभ्यंतर आणि बस्तीच्या मार्फत दोन्ही ठिकाणाहून करून बघायला हवा आपण. यानंतरचा एक गण घेऊया. परुषकम वराद्राक्षा कटफलम कटकात्फलम राजावम दाडिमम शाकम तृणमूत्रामय वातजेत.
त्याच्यानंतरचा जो गुण आहे ना तो अंजनादी गण आहे. अंजनम फलिनी मावसी पद्मोत्पल रसांजनम सैला मधुक नागाभम विषांतर दाह पित्तनुत. अंजनादी गण म्हटलंय. अंजन जी वेगवेगळे अंजन म्हणून सांगितले, रस शास्त्राच्या ह्याच्यामध्ये अंजनाचं एक मोठं प्रकरण आहे किंवा एक चॅप्टर आहे. तर अंजनाचे कोणकोणते प्रकार आहेत वगैरे ते सगळे त्यामध्ये सांगितले. सो अंजन, त्याच्यानंतर पलिनी, पलिनी म्हणजे गहुला, त्याच्यानंतर मावसी, मावसी म्हणजे जटा मावसी. पद्म, आता इथे पद्म आलंय, पद्म क नाहीये म्हणजे कोण तर कमळ वापरणार पण. त्याच्यानंतर उत्पल असा दुसरा शब्द आलाय. आता उत्पल आणि कमळ ह्याच्यामध्ये काय फरक आहे, तर कमळांमध्ये सुद्धा ना आपल्याला रंगावरून प्रकार माहित असतात, म्हणजे निळकमळ किंवा रक्तकमळ किंवा श्वेतकमळ असे वेगवेगळे कमळांचे प्रकार माहिती असतात. पण कमळांमध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. काही कमळ असतात ना ती रात्री उमलतात आणि काही कमळ असतात ना ते दिवसा उमलतात. जे दिवसा कमळ उमलतात त्याला सूर्यविकासी कमळ असं म्हटलं जातं आणि जे रात्री उमलतात तर त्याला चंद्रविकासी कमळ असं म्हटलं जातं. तर उत्पल जी असतात ना तर ती म्हणजे विशेष करून चंद्रविकासी कमळ, आणि कमळ किंवा पद्म जे म्हटलं जातं ना ते म्हणजे दिवसा उमलणारं आणि म्हणून ते सूर्यविकासी कमळ. म्हणजे दोन्ही प्रकारची कमळ ह्याच्या या गणामध्ये आली, अंजनादी गणामध्ये. सो अंजनम पलिनी मावसी पद्म उत्पल आणि रसांजना. रसांजना म्हणजे आपल्याला माहिती आहे की सध्या आपण दारू हळदीचा घन जो असतो तर त्यापासून हे रसांजन बनवलं जातं. त्याच्यानंतर एला मधुक नागाव, एला वेलची, मधुक यष्टी मधु पहिला अधू आहे बरोबर. नागाव, नागाव म्हणजे नागकेशर. नागाव हे काय करतात, विष अंतर्दाह आणि पित्तनुत, विष आणि अंतर्दाह आणि पित्त यांचं शमन करतात. म्हणजे कोण कोण हे, अंजनम फलिनी गौला मावसी जटा मावसी पद्म कमळ उत्पल चंद्रविकासी रात्रीचं कमळ रसांजन एला यष्टी मधु आणि नागकेशर हे काय करतात तर अंतर्दाह नष्ट करतात, पित्त नष्ट करतात आणि विष नष्ट करतात. आता विष नष्ट करतात असं म्हणत असताना शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करणं हा भाग तिथे महत्वाचा आला. मग ही विष आली कुठून, तर बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसतं की ही जी विष असतात ना तर ती दूषी विषात ना, म्हणजे आपण जे अन्न खाल्लेलं असतं तर वेगवेगळे जे अजीर्णाचे प्रकार 8व्या अध्यायामध्ये आपण बघितलेले होते. तर त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या खाण्यामुळं, अतिमात्रेमध्ये खाण्यामुळं किंवा अकाली खाण्यामुळं हे अजीर्ण होत असतं. तर त्या अजीर्णातनं उत्पन्न दूषी विष हे आपल्या शरीरामध्ये असतं. आता सध्याच्या काळामध्ये आपण बघतो की बाहेरून जे जे आहार आपण घेतो तर त्या आहारामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये फर्टिलायझर, पेस्टिसाइड्स किंवा ऍडेड कलर्स किंवा फ्लेवर्स ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्याचाही परिणाम शरीरामध्ये दूषित विषाप्रमाणे येत असतो. त्यानंतर बऱ्याच वेळेला आता सध्या आपण बघतो की बरेच पेशंट्स अनेक गोळ्या, वेगवेगळी औषधं कंटिन्युअस अनेक वर्ष खात असतात. या औषधांचा परिणाम सुद्धा शरीरामध्ये दूषित विषाप्रमाणे येत असतो, तेही लक्षात घ्यायला पाहिजे. मग हे सगळे आता कसं आहे ना की विषग्न गण आहे, मग ठीक आहे आता काही त्याचा उपयोग नाही असं आपल्याला वाटतं. कारण आपल्या शहरांमध्ये तरी ऍटलिस्ट नाग चावणं, साप चावणं, विंचू चावणं हे भाग फारसे दिसत नाही. मग आता हे विषग्न गण आहे, मग त्याचा काय आपल्याला उपयोग आहे. पण आपलं शरीर सुद्धा जे आहे ना तर ते स्वतःहून विष तयार करतंय ना, ज्याला गरविष म्हणतो, कृत्रिम विष म्हणतो किंवा आपण दूषित विष म्हणतो. हे विष आजकाल जास्त प्रमाणामध्ये दिसतात बघायला. त्याचं शमन करण्याच्या दृष्टीने म्हणून हा अंजनादी गण महत्वाचा आहे. आणि म्हणून ज्या ज्या पेशंट्सना विशेष करून असं बाहेरचं खाणं किंवा ऍडेड कलर, ऍडेड फ्लेवर्स असं खाण्याची जिथे जिथे सवय असते ना तिथे हा गण अधनं-मधनं पेशंटला द्यायला पाहिजे. रादर जसं पेशंट आपल्या ओपीडी मध्ये आल्यानंतर एक कृमिघ्न औषध आपण पहिल्या आठवड्यामध्ये देतोच, त्याच पद्धतीनं हा अंजनादी गण जो आहे ना तो सुद्धा जर का आपण सकाळच्या वेळेला आणि कृमिघ्न औषध रात्रीच्या वेळेला असं जर का दिलं गेलं ना तर पेशंट मध्ये मिळणारे रिझल्ट जे आहेत ना ते खूप चांगल्या पद्धतीनं आणि फास्ट मिळायला लागतील असं एक मला वाटतं. आणखीन हा गण काय करतो, विषग्न तर आहे आणि अंतर्दाह कमी करणारा आहे. अंतर्दाह जर आपण बघितलं ना तर कुणाकुणाला होतं, तर विशेष करून जे पेरिटोनायटिस सारखे पेशंट असतात किंवा मेसेंट्रिक लिम्फ नोड्स असतात किंवा इंटरनल इन्फ्लेमेशन्स असतात, अशा सगळ्या पेशंट्स मध्ये अंतर्दाह हे लक्षण जाणवतं. अरती हा जो भाग येतो ना तर हा बऱ्याच वेळेला ह्या अंतर्दाहाशी रिलेटेड असतो. कसं तरी होतंय सांगता येत नाही. हे जे पेशंट सांगतो ना त्यामध्ये सुद्धा हा अंजनादी गण वापरता येतो.
या अंजनादी गणातलं एक द्रव्य की ज्याचं नाव मावसी किंवा जटामावसी आहे. तर रात्रीच्या वेळेला फांट करून आपण बरेच पेशंट्स मध्ये ज्यांना झोप येत नसते अशा पेशंट्स मध्ये वापरत असतो. हे जे पेशंट्स असतात की ज्यांना झोप येत नाही, मग त्यांच्यामध्ये हे कशासाठी बरं आपण वापरायचं असा जर विचार केला तर मनामध्ये असणारे जे दोष आहेत किंवा मनामध्ये जे असणारे रज आणि तम आहेत ते सुद्धा विषाप्रमाणे काम करतात. म्हणून म्हटलं जातं की मन चिंती ते वैरी न चिंते. म्हणजे मन जे आहे ना तर त्याच्यात ना बलढाणीची एक छान कविता आहे बरं का, की मन जयरी जयरी त्याची काय सांगू मात, अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर. विंचू साप सुद्धा बरा की मंत्राने उतरतात ते, पण मनाचं विष जे आहे ना ते खूप जहरीलं असतं. तर ते विष सुद्धा कमी करण्याचं काम जे आहे ना ते ही जटामावसी करते आणि म्हणूनच झोप चांगली लागायला लागते. सो ह्या दृष्टीने जटामावसीचा उपयोग आपण बघायला पाहिजे. आणि पित्त कमी करणारा. आता पित्ताचे जे परिणाम आहेत ना विकृत पित्ताचे, तर ते विषवत आहेत असं म्हटलेलं आहे. याचं कारण काय, तर पित्ताचे जे गुणधर्म आहेत तीक्ष्ण असणं, तर विष पण तीक्ष्ण आहे. व्यवायिक अशी असणं, तर पित्ताचंही गामित्व त्या पद्धतीनं आहे आणि म्हणून विकृत पित्त जे आहे ना ते शरीरामध्ये विषाप्रमाणे काम करतात. तर पित्त शमन करणारी जी जी द्रव्य येतात ना ती सुद्धा म्हणून विषांवरती काम करत असतात. सो या दृष्टीने हा जो गण आहे तो महत्वाचा. सो अंजनम फलिनी मावसी पद्मोत्पल रसांजनम स एला. सैला म्हणजे काय, त्याच्यातलं ते काही नाव नाहीये बरं का कुठलं. तर स एला मधुक नागाभम विषांतर दाह पित्तन. याच्यानंतरचा एक गण घेऊयात आणि शंका बऱ्याच विचारल्यात लोकांनी, तर शंका घेऊयात. युट्यूबवर बघत असाल तर त्याच्यावर विचारल्यात शंका तर नक्की उत्तर दिलं जाईल. सो पटोल कटुरोहिणी चंदनम मधुस्रव गुडुची पाठान्वितम निहंती कफ पित्त कुष्ठ ज्वरान विषम वमिम अरोचकम कामदाम. पटोलादी गण. आता सध्या बरेच पेशंट्स मध्ये हा जो पटोलादी गण आहे ना तर पटोल कटुरोहिणी किंवा पटोलादी काढा या नावाने आपण वापरत असतो किंवा पटोल कटुरोहिण्यादी असं किंवा अरिष्ट बनवून ह्याही दृष्टीने हे बनवलं जातं. मग आता हे काय काय द्रव्य आहेत. पटोल म्हणजे आपण ज्याला तिक्त पटोल किंवा कडू पडवळ म्हणतो ते. कटुरोहिणी म्हणजे फुटकी बरं का. चंदन, चंदन म्हणजे आपलं रेग्युलर जे श्वेतचंदन. मधुस्रवा, मधुस्रवा म्हणजे मोरवेल. ही मोरवेल जी आहे ना ती विशेषत्वाने ह्या पटोलादी गणामध्ये आलेली आहे. त्याच्यानंतर गुडूची म्हणजे गुळवेल. पाठा, पाठा म्हणजे पहाडमूळ मराठीत म्हणतात. पाठा सगळ्यांना माहितीच असेल. आता हे 4 ते 5 द्रव्य ते खूप जास्त आहेत. पटोल, कटुरोहिणी, चंदन, मधुस्रवा, गुडूची आणि पाठा 6 द्रव्य फक्त आलेले आहेत. पण हे करण्याचं काम जे आहे ना ह्याचं ते खूप मोठा ह्याचा स्पेक्ट्रम आहे. हे काय काय करतात तर निहंती पित्त कफ कुष्ठ ज्वरान. कफाला पित्ताला शमन करतं, कुष्ठाचं शमन करतं, पित्त जे कुष्ठाचं विशेष करून शमन करतं, ज्वराचं शमन करतं, विषाचं शमन करतं आणि वमिम अरोचकम आणि कामलाम. वमी उलटी होत असते त्याचं शमन करतं. अरोचक म्हणजे जिथे जिथे चव लागत नाही तोंडाला त्या दृष्टीने सुद्धा पटोल कटुरोहिण्यादीचा उपयोग होतो आणि कामला विशेष करून त्याच्यावर सुद्धा पटोल कटुरोहिण्यादीचं काम आहे. आता जर आपण ह्याच्यामध्ये बघितलं ना तर फुटकी आपल्याला माहितीच आहे की यकृतावर उत्तम काम करणारी आहे. पटोल यकृतावरती उत्तम काम करणार आहे. मधुस्रवा म्हणजे गुडूची मोरवेल आणि गुडूची याचा सुद्धा उपयोग जो आहे ना तो सुद्धा विशेष करून यकृतावरती आहे. जे डिटॉक्सिफिकेशन करणं हे काम जे आहे ना ते हे संपूर्ण पटोल कटुरोहिण्यादी खूप चांगलं करणार आहे. शरीरामध्ये आपण बघतो की पाचन करणारी जी मोठी ग्रंथी आहे ती म्हणजे यकृत आहे. डायजेस्टिव्ह ज्युसेस जे आहेत ते सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये यकृतामधनं स्रवतात. संपूर्ण शरीरामध्ये स्राव उत्पन्न करणारी जी ग्लँड आहे तर त्याचा सगळ्यात मोठी ग्लँड म्हणून लिव्हर आहे किंवा यकृत आहे. सो संपूर्ण शरीराचं आरोग्य जे आहे ते ह्या यकृतावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून आहे. शिवाय आपण बघतो की यकृत जे आहे ते रक्त व स्रोतसाचं मूलस्थान आहे. मग रक्त जर चांगलं असेल तर शरीराचं जीवन चांगलं राहणार. म्हणून रक्तच्या सगळ्या व्याधींमध्ये सुद्धा याचा खूप चांगला परिणाम येतो पटोल कटुरोहिण्यादीचा. आता पित्त कफ हे दोन्ही कमी करण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग होतो. विकृत पित्त, विकृत कफ हे चांगले कमी होतात.
त्याच्यानंतर कुष्ठ कमी होतात. आता कुष्ठ म्हणत असताना आपण स्रोतसांच्या दृष्टीने जर बघितलं तर रक्तज व्याधी जे आलेले आहेत ना त्याच्यामध्ये कुष्ठ आलेलं आहे. म्हणजे रक्तावरती काम करतं म्हणून कुष्ठ उत्तम पद्धतीने हे कमी करणार आहे. त्याच्यानंतर विष शरीरामधली डिटॉक्सिफिकेशन करणारी मोठी ग्लँड जी आहे ती पुन्हा यकृत आहे. सो विषांवरती सुद्धा जाणारे हे आहे, डिटॉक्सिफाय करणारे आहे. वमिम उलटी हे कमी करणार आहे. अरोचक आणि कामला कामला याचाच अर्थ असा की कामान लाती इथे कामला. आपण आत्ताच्या भाषेमध्ये जर म्हटलं तर जॉन्डिसचा अंतर्भाव याच्यामध्ये करता येऊ शकतो. तर जिथे जिथे यकृत दृष्टी आहे किंवा यकृताच्या संदर्भामध्ये व्याधी आहेत किंवा कामला आहे तर अशा सगळ्या ठिकाणी आपल्याला पटोलकटोरोहिणीचा उपयोग चांगला दिसतो. 2 रंगाच्या संदर्भामधले व्याधी आपल्या आयुर्वेदाप्रमाणे सांगितलेत. एक म्हणजे पांडू की ज्याच्यामध्ये संपूर्ण शरीराचा रंग पांडुवत होतो आणि दुसरा म्हणजे कामला की ज्याच्यामध्ये संपूर्ण शरीराचा रंग पीत होतो. पित्त, विणमूत्र, नेत्रत्व, क्षुत्रुट, दाह, अल्पनिद्रता हे जे ते पित्त वृद्धीची लक्षणं सांगितलेली आहेत. आणि कामलेमध्ये आपल्याला पित्ताची लक्षणं संपूर्ण शरीरामध्ये दिसत असतात आणि म्हणून यामध्ये दोन्ही ह्याच्यामध्ये आणि पांडू वाढल्यानंतर पुढे कामला होते. सो पांडू आणि कामला या दोन्ही केसेसमध्ये पटोलकटोरहिण्याचा आपल्याला उपयोग चांगला दिसतो. पांडूचं जे कारण आहे ते रसव स्रोतसाशी संबंधित आहे आणि कामलेचं कारण जे आहे ते रक्तव स्रोतसाशी संबंधित आहे. पांडू जो आहे तो विशेष करून विकृत कफाच्या संप्राप्तीतनं उत्पन्न आहे. कामला जी आहे ते विशेष करून विकृत पित्ताच्या संप्राप्तीतनं उत्पन्न आहे आणि तसं असलं ना तरी सुद्धा हे शमन काय काय करताय तर पित्ताचं पण शमन करताय आणि कफाचं शमन पण करताय आणि म्हणून पांडू आणि कामलेच्या सर्व संप्राप्त्यांमध्ये पटोलकटोरोहिण्यादीचा खूप चांगला परिणाम आपल्याला दिसतो. बरेच पेशंट्स असे असतात की येऊन सांगतात की वेळ झाले म्हणून जेवतो, भूक काही लागत नाही. मग अशा पेशंट्स मध्ये सुद्धा आपल्याला पटोलकटोरोहिण्यादी वापरता येत असतं. जे पेशंट की अगदी उत्साह वाटत नाही, काहीच करावंसं वाटत नाही, हे जे लक्षण आहे ना हे पांडूचं विशेष करून दिसतं. बसल्या बसल्या झोप लागणं किंवा बसल्या बसल्या असे पेंगायला लागतात असे जे पेशंट्स असतात ते सुद्धा शक्यतो पांडूच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघावे लागतात आणि म्हणून त्याही पेशंट्स मध्ये विशेष करून आपल्याला पटोलकटोरोहिण्यादीचा वापर चांगला करता येतो. सो पटोलकटोरोहिण्यादी हे अतिशय काय म्हणतो माझं फेवरेट असणारं असं औषध आहे की जे आपल्याला बऱ्याच अनेक विध लक्षणांमध्ये वापरता येत असतं. शरीरामधलं रक्त उत्तम झालं की नॅचरली शरीराचं जीवनीय काम जे आहे ते चांगलं होणार आहे. त्या दृष्टीने सुद्धा ह्याचा परिणाम आपल्याला चांगला दिसतो हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. ओके सो आपण आता शंकांकडे जाऊयात असं मला वाटतं. हा त्याच्यामध्ये 42 वर्ष आहे. आता आपलं ना 15व्या श्लोकापर्यंत झालंय. पुढच्या वेळेस आपण 16व्या श्लोकापासून सुरुवात करूया. हा 42-year-old male patient recently diagnosed with diabetes, HbA1c 10.5 वरच आहे. Also thyroid diagnosed 6.5 TSH आहे. What to think and random sugar 360 आहे. आता 42च वर्ष आहे हा आणि आपण मध्ये एकदा लेक्चर मध्ये कधीतरी सांगितलेलं होतं की सिडेंटरी लाईफस्टाईल आणि खूप जास्त प्रमाणामध्ये स्ट्रेस असणं या दोन गोष्टींमुळं आता प्रमेहाचं प्रमाण जे आहे ना ते खूप अलीकडच्या वयामध्ये झालेलं दिसतं. पूर्वी हे साधारण 60-70च्या दरम्यान पेशंट्सना असायचे 10 वर्षापूर्वी वगैरे जर विचार केला तर आणि आता 38 ते 40च्या दरम्यान हे पेशंट्स मध्ये या पद्धतीनं प्रमेहाच्या संप्राप्त्या दिसतात. याच्यामध्ये त्यांनी रिपोर्ट्स टाकलेत पण लक्षणं काय आहेत हे सुद्धा बघायला पाहिजे. लक्षणं बघत असताना त्यामध्ये महत्वाचा भाग असा आहे की तृष्णा किती आहे, त्याच्यानंतर वजन किती आहे, आळस वाटतोय का, काही काम न करण्याचं सुरू झालंय का, उत्साह एकदम कमी झालाय का, या गोष्टी सुद्धा तेवढ्याच बघायला हव्यात. आता एवढ्या माहितीच्या आधारे जी काही औषधं द्यायची ना त्याच्यामध्ये उद्वर्धन वापरायला पाहिजे. कारण उद्वर्धनम कफारम मेदस प्रविलानम लेखनीय गणाचं उद्वर्धन त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. उत्तम पद्धतीनं झोप व्हावी ही गोष्ट सुद्धा महत्वाची असते स्ट्रेस टेन्शन कमी होण्याच्या दृष्टीने. कारण स्ट्रेस इंड्यूस डायबिटीस असं सुद्धा खूप साऱ्या पेशंट्स मध्ये सध्या दिसतं आणि त्या दृष्टीने म्हणून रात्री जटामावसी जे आपण फांट करून वापरतो त्या पद्धतीने ते आपण वापरू शकतो. व्यायाम करायला पाहिजे, सिडेंटरी लाईफस्टाईल आहे ती थांबवायला पाहिजे. त्यानंतर जे विशेष करून लोध्रादी गण सांगितलेला आहे तर त्याचा परिणाम सुद्धा प्रमेह उत्तम पद्धतीने कमी करण्याच्या दृष्टीने होत असतो तर तो सुद्धा तिथे आपण जरूर वापरू शकता. तसं आहे ना की कारल्याचं बीज वापरणं किंवा गुडमार वापरणं ह्या गोष्टींनी ब्लड लेवल ज्या आहेत त्या दिसतात कमी आलेल्या नाही असं नाहीये.
परंतु त्याच्या बरोबरीनं महत्वाचा भाग जो आहे जो व्हायला हवा त्याच्यामध्ये शरीरामधलं जे टिश्यू हेल्थ आहे ते सुधारणं ही गोष्ट व्हायला पाहिजे आणि ती विशेष करून ह्या गडांमुळे होत असते. शुगर जल्दी कंट्रोल हो सकता है, इसके लिए क्या कर सकते हैं? जसं आता म्हटलं तसं गुडमार आधी किंवा गुडमार घन त्या ठिकाणी वापरू शकतो 2-2 वेळा 3 वेळा प्रमाणे म्हणजे शुगर लेवल लवकर कमी यायला लागते आणि बाकीची जी औषधं आहेत उद्वर्तन वगैरे ह्या पद्धतीनं द्यायला हवे. सवल्याच्या पेशंटमध्ये बऱ्याच वेळेला फक्त उदरवृद्धी दिसते. अशा पेशंटचे लेखन करताना कसे औषध वापरावे? कसं आहे ना, की ॲफिनिटी प्रत्येक धातूची प्रत्येक विशिष्ट अवयवाकडे असते असं असतं आणि म्हणून स्त्रियांच्या बाबतीमध्ये बघितलं तर लोअर ॲब्डोमेन एंड थाईज या ठिकाणी फॅट डिपॉझिशन जास्ती होत असतं आणि पुरुषांच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर फक्त ॲब्डोमेन वरती फॅट डिपॉझिशन जास्ती होत असतं. सो ह्या दृष्टीने विचार करायला पाहिजे. म्हणजे फक्त उदरवृद्धी आहे आणि बाकी सगळं बारीक आहे असं असेल तर तिथे उदराची तर संप्राप्ती नाहीये ना ह्याचा सुद्धा विचार करायला पाहिजे. ज्या वेळेला अजातोदकावस्था जी आहे म्हणजे की जिथे अजून पाणी भरलेलं नाहीये अशा सुद्धा कंडिशनमध्ये उदराचा विचार आपल्याला करता येत असतो आणि म्हणून उदराचा विचार करत असताना वातोदर, पित्तोदर, कफोदर असं तर नाहीये ना ही बघायला पाहिजे. कारण उदराच्या लक्षणांमध्ये विशेषत्वाने आलेलं आहे की पोट मोठं होतं आणि हातपाय बारीक असतात. तशी नाहीये ना ही गोष्ट बघायला पाहिजे. आणखीन स्थौल्य आहे, ओव्हरऑल आहे असं जर असेल तर मग मात्र त्या ठिकाणी आपल्याला व्यायाम करणं, मार्जारासनासारखी गोष्ट करणं हे फार जरुरीचं राहतं आणि त्याच्याच बरोबरीनं औषधं पोटामध्ये देणं आणि प्रमेहग्न बस्ती त्या ठिकाणी वापरणं. स्थौल्या कार्शोपचारेण मेदो जानांस्ति संशयात असं म्हटलंय. तर स्थौल्याचे जे काही उपचार आहेत ते प्रमेहाप्रमाणे करावेत असं सांगितलेलं आहे. रात में जटामांसी देना है उसको डोस कितना रहेगा? डोस वगैरे जे ते पेशंट नुसार आपण ठरवू शकतो. चूर्णाची मात्रा जी असते ती सर्वसाधारणतः 1 ते 3 ग्रॅम वापरलं जातं आणि फांड या स्वरूपामध्ये ते वापरावं. एक प्रश्न घेऊयात आणि थांबूया. एंडोमेट्रियल थिकनेस 13 यूट्रस बल्की पेशंट कंप्लेंट स्कॅन्टी मेन्सेस कसा विचार करावा? वय किती आहे हे बघायला पाहिजे. एंडोमेट्रियल थिकनेस ठीक आहे 13 सांगितलेला आहे. बल्की युट्रस आहे. वय किती आहे त्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून राहतील. स्कॅन्टी आहे आणि हेच वय जर का 40च्या पुढे असेल तर वजन त्या पेशंटचं जास्ती असणार आहे. त्या दृष्टीने विचार करायला पाहिजे. तिथे पद्मकाष्ठ आणि मांसपाचक हे वापरावं. त्याच्यानंतर लेखनीय गण पोटामध्ये वापरावा. देवदार वॅरिस्टाचा उपयोग ह्या पेशंटमध्ये चांगला होईल. आणि एक महत्वाची गोष्ट आहे की जस्ट बिफोर मेन्सेस किंवा प्रीमेन्स्ट्रुअल जर का ब्रेस्ट हेवीनेस असं लक्षण असेल तर त्या ठिकाणी मरीच्याचा नस्याचा प्रदमानाचा उपयोग चांगला दिसतो. या दृष्टीने जर दिली पेशंटमध्ये औषधं तर त्याचा परिणाम चांगला येईल. ओके. मला वाटतं थांबूया तिथे आज आपण. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले तेथ माझे जिवरले पायिकपण आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दानहे जे खळांची व्यंकटी सांडव तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सुरे पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सौर्यरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजय होवा बेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.